मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मानसी विचारते, तुम्ही काय काम करता? तेव्हा तेजस म्हणतो, राष्ट्रहिताचं काम करतो, बाकी काय? असंच कुणालाही मदत करायची, कोणचं काही दुखत असेल तर लगेच आपण डॉक्टरकडे घेऊन जायचं. मग आता मानसी म्हणते, छान काम करताय हां, पण माझ्या बाबांकडे तुमचं काय काम होतं? मग आता तेजस खूपच घाबरतो. तो म्हणतो, काही नाही, असंच राष्ट्रहिताचं काम होतं, बाकी काय असणार ना. तेव्हा आता जो तेजसचा मित्र असतो तो म्हणतो, सांगतो तुम्हाला काय काम होतं ते. त्यावेळी आता मानसी म्हणते की हो सांगा ना. तेव्हा तेजस आता त्याचं तोंड गप्प करतो, इशारा करून त्याला खुणावूनच म्हणतो, गप्प बस, नाही तर बघ ना. आता नर्स आवाज देते, संपतरावांचे नातेवाईक कोण आहेत? तेव्हा तेजस म्हणतो, ह्या आहेत ना ह्या, असं म्हणून तो आता मानसीला पटकन तिकडे जायला सांगतो. त्यावेळी आता मानसी तिकडे जाते. तेव्हा आता तेजस म्हणतो, बरं झालं गेली एकदाची. मग आता त्याचा मित्र विचारतो, काय रे, तू तिला पैशांबद्दल का नाही सांगितलं? तुझं ना नशीबच खोटं आहे रे. त्यावेळी तेजस म्हणतो, हो खोटं असू देत, परंतु आता ही मुलगी कटली ना ते बरं झालं, कारण ही खूप प्रश्न विचारते रे. त्यावेळी आता तेजस म्हणतो, हो बरोबर आहे. त्यानंतर आता मानसी नर्सकडे जाते आणि विचारते, कसे आहेत माझे बाबा आता? त्यावेळी आता ती म्हणते की आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टर देखील आता तेथे आलेले असतात. डॉक्टर तिला काहीतरी सांगतात. ती आता खूपच खुश होते, कारण डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं की तुझे बाबांचा धोका टळलाय, परंतु त्यांच्यावर अजिबात कसलाही मानसिक ताण नाही पाहिजे. त्यावेळी मानसी म्हणते, ठीक आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ. तर समोरच नंदू असतो. तेव्हा मानसी म्हणते, मला भेटायचे बाबांना. नंदू म्हणतो, प्लीज आता तू भेटू नकोस, नाही तर त्यांना अजूनच ताण येईल, कारण घरच्यांना जर काही समजलं ना अजून धक्का सहन होणार नाही आहे, म्हणूनच. असं म्हणून तो आता आतमध्ये येतो. तेव्हा संपतराव आता शुद्धीवर आलेले असतात. तेव्हा ते आता ऑक्सिजन मास्क काढतात आणि नंदूला विचारतात, घरातील सर्वांना काही समजलंय का? मग आता मी काही कुणाला कळू दिलं नाही आहे, असं आता नंदू म्हणतो. त्यावेळी मानसी मात्र आता दाराच्या आरशातून पाहत असते, नक्की बाबा कसे आहेत आणि काय बोलतायत ते. मनातल्या मनात विचार करते, एवढं दुखत असतानाही, एवढा मोठा अतिप्रसंग ओढवला असतानाही बाबा आमचाच विचार करतायत. इकडे संपतराव म्हणत असतात की आपण खूप काबड कष्ट करून दिवस काढले आहेत, मुलांवर तशी वेळ अजिबात यायला नको. माझ्या मुलीचं लग्न हे मी थाटामाटातच लावणार, गावाला शब्द दिला आहे. म्हणून संपतराव आता नंदूला सांगतात की ते तेजस साहेब कुठे आहेत, कारण त्यांच्यामुळे आज माझे प्राण वाचले. मग आता तेजस साहेब तर देवमाणूस निघाले, असं नंदू म्हणतो. तेव्हा संपतराव म्हणतात, त्यांना इकडे घेऊन या बरं. तेव्हा आता नंदू ठीक आहे असं म्हणून बाहेर येतो. मग आता तो बाहेर मानसीला पाहतो आणि म्हणतो, तुम्ही घरी जा आता. मानसी म्हणते, नको, तुमच्या मदतीसाठी कुणीतरी लागेल इथे. आता नंदू म्हणतो, नाही तू घरी जा, निधीताई आणि वहिनीला सांभाळ, त्यांचे किती कॉल येऊन गेलेत साहेबांच्या मोबाईलवर. मग आता ती ठीक आहे असं म्हणते आणि जायला निघते. तेवढ्यातच विनीत तेथे येतो. तेव्हा विनीत विचारतो, काय ग मानसी तू इथे? अगं, तू ज्या गाडीला टच केलं ना ती गाडी माझीच होती, बघ तू खूप फास्ट चालली होती. त्यावेळी आता विनीतला ती म्हणते, हो अरे. मग आता तो विचारतो, कोण आहे हॉस्पिटलमध्ये? ती आता काहीच सांगायला तयार नसते. मग आता विनीत जोरातच विचारतो, अगं सांग ना कोण आहे ते. मग आता ती म्हणते, अरे बाबा आहेत, बाबांना माइल्ड अटॅक आलाय. तेव्हा त्याला आता मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, काय? मग आता ती म्हणते, हो अरे, काय सांगू तुला, असं म्हणून ती सांगू लागते. त्यावेळी तो विचारतो, कुणाला माहीत आहे का घरी? ती म्हणते, नाही, पण तू कुणालाच सांगू नको हां, आणि बाबांनासुद्धा भेटायला जाऊ नको. ॲक्च्युली नंदू काका आहेत ना, त्यांनी सांगितलं आहे की कुणाला काही सांगू नका, नाही तर बाबांना अजून त्रास होईल. त्यावेळी आता विनीत म्हणतो, बरं ठीक आहे, नाही सांगत. 4 वाजले आहेत, तू काही खाल्लं की नाही? मग आता ती म्हणते, 4 वाजलेत, बापरे. असं म्हणून ती आता म्हणते, तू इथेच थांब, मी आले हा, असं म्हणून ती आता पुन्हा त्या वार्डजवळ जाते आणि नंदूला इशारा करून बाहेर बोलवून घेते. म्हणते की मी त्या जहागीरदारांना कॉल करते, कारण त्यांना कळवायला हवा का आम्ही येत नाही म्हणून. त्यानंतर मानसी संपतरावांचा फोन घेऊन आता जहागीरदारांच्या घरी कॉल करते. त्यावेळी आता रणजितला कॉल केल्यावर आता ती म्हणते, अरे मी मानसी बोलते, ऐका ना, आम्ही येऊ शकत नाही कारण बाबा खूप इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये अडकले आहेत. तेव्हा आता तो म्हणतो, इट्स ओके, तुम्ही कधी येणार आहात ना, त्याची डेट आम्हाला सांगा.
त्यावेळी आता मानसी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच आता रजनी तेथे येते आणि लगेच त्याच्या हातातून फोन हिसकावून घेत म्हणते, तुम्हाला वेळेची किंमत नसेल परंतु आम्हाला आहे, आम्हाला खूप कामं असतात असं म्हणून आता ती सांगते की लवकरात लवकर आम्हीच तुमच्याकडे येऊ, आता तुम्ही नका येऊ, कारण मला मुहूर्त चुकवलेला अजिबात आवडत नाही असं म्हणून ती आता रागातच फोन ठेवते. आता रणजित हा रजनीला शांत करतो. तर इकडे आता सपना आणि निधी या दोघीही मानसीची आणि तिच्या बाबांची वाट पाहत असतात. तेवढ्यातच आता तेथे मानसी येते. त्यावेळी आता तिची आई म्हणते, काय तुमच्या बापलेकांना काही वाटतं की नाही, कारण इथे 2 तास झाले आवरून बसलो आहोत. त्यावेळी आता मानसी म्हणते, आई अगं तू घरात चल, शांत बस. मग आता तुला किती वेळा कॉल केला, तू एकदाही का रिसीव केला नाही असं ती विचारते. तेव्हा मानसी म्हणते, अगं आई मी गाडी चालवत होते, तुझ्या बापाला तर काही कळतच नाही, इथे माणूस किती वाट बघतंय, स्वतःचाच मनमानी कारभार करत राहतात, आम्हाला कधी काही सांगत नाही असं म्हणून आता संपदा ही खूपच चिडते. त्यावेळी आता मानसी म्हणते, आई अगं शांत हो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग आता संपदा म्हणते, काय सांगायचं आहे. तेव्हा आता मानसी श्वास घेते आणि म्हणते, आई बाबांना हार्ट अटॅक आलाय आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. तेव्हा हे ऐकताच आता संपदा आणि निधीच्या पायाखालची जमीन सरकते. त्या दोघीही खूप रडू लागतात. मग आता संपदा म्हणते, ते कुठे आहेत, मला त्यांना भेटायचे, चल पटकन घेऊन, मला इथे नाही चैन पडणार. त्यावेळी आता मानसी म्हणते, आई अगं शांत राहा, बाबांना आपल्याला कळू नाही द्यायचं आहे की त्यांना हार्ट अटॅक आला आहे म्हणून, कारण बाबा मघाशीच म्हणाले नंदू काकांना की घरातील कुणालाही कळून देऊ नका, कारण मग मला जास्त त्रास होईल, कारण घरच्यांना त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. संपदा म्हणते, बाबांना नेहमी असं काहीतरी तुझे लपवत राहतात. आणि मग त्यांची म्हणते, अगं आई मी तेथेच होते आणि कोणीतरी एक भला माणूस होता, ते पटकन बाबांना तिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, आता त्यांचा धोका टळला आहे, आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे ना. पण त्यांच्या नकळत बाबा घरी आल्यानंतर आपले चेहरे कसे हसतमुख पाहिजे ना, मग आपण तसंच करायचं, कारण आपल्या चेहऱ्यावर जर त्यांनी टेन्शन पाहिलं ना मग काही खरं नाही आणि ते पण खचून जातील. त्यावेळी आता मानसीचं हे म्हणणं संपदाला पटतं. तर दुसऱ्या दिवशी आता मानसी तयार होते आणि तिच्याकडे एक लॉकेट असतं, गळ्यात जी ती चैन घालणार असते ते लॉकेट ती काढून घेते आणि फक्त चैनच घालते, त्याचा किस घेते आणि एका पाकिटात ठेवते. त्यानंतर नंदू काकांचा तिला फोन येतो. तेव्हा नंदू काकांचं फोनवरचं बोलणं ऐकून ती जरा खुश होते आणि म्हणते, ते राष्ट्रहिताचं काम करतात ना, मला त्यांना भेटायचं आहे नंदू काका, त्यांचा नंबर असेल तर पहा ना, त्यांना बोलवून घ्या बरं तुम्ही. तेव्हा ठीक आहे असं आता नंदू काका म्हणतात, फोन ठेवतात. तेवढ्यातच संपदा तेथे येते आणि विठुरायाकडे प्रार्थना करते, हे विठ्ठला पांडुरंगा यांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊ दे. तेव्हा मानसी म्हणते, अगं आई नंदू काकांचा फोन आला होता, बाबांची तब्येत एकदम बरी आहे, काल रात्री व्यवस्थित त्यांनी खाल्लं आणि झोप पण घेतली. तेव्हा संपदाला आनंद होतो. तेव्हा आता हे कधी घरी येणार असं मानसीची आई संपदा सारखी विचारत असते. मग आता मानसी म्हणते, आई अगं येतील 2 दिवसात अगदी ठणठणीत बरे होऊन. तेव्हा तिच्या हातात जे पाकिट असतं तेव्हा ते पाकिट पाहून आता ती विचारते की काय गं मानसी तुझ्या हातात हे. मग आता मानसी म्हणते, आल्यावर सांगते हा, असं म्हणून ती तेथून जाते. तर दुसरीकडे आता वकील साहेब घरी आलेले असतात. तर तेजस हा सर्वांचा निरोप घेऊन बाहेर जायला निघतो. तेव्हा त्याची आई तेथे येत म्हणते, लाडू तरी खाऊन जा. मग आता तो लाडू घेत असतो. त्यावेळी गायत्री आता वकिलाला लगेच पैसे दाखवता. वकील लगेच पोपटासारखा बोलू लागतो, काय रे तेजस, काल तू त्या हॉस्पिटलमध्ये होता, तो माणूस बरा आहे की नाही. तेव्हा माझ्या एका मित्राच्या वडिलांना जरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, तिकडे मी घेऊन गेलो होतो असं तेजस सांगतो. त्यावेळी आता तेजसचे आईबाबा हे दोघेही संशयित नजरेने तेजसकडे पाहू लागतात. मग आता वकील विचारतो, कोणता मित्र आहे तुझा. मग आता उगीच कुणाला संशय यायला नको म्हणून तेजस म्हणतो, तुम्ही वकिली करताय ना, आमच्या घराची केस आहे ना तुमच्याकडे, की आत्मचरित्र लिहायचं आहे माझ्यावर, नाही ना, मग गप्प बसा. तेजस आता त्याला काहीच बोलू देत नाही आणि माझ्यावर नजर ठेवतो की काय असं वकिलाला विचारतो. तेव्हा तो वकील म्हणतो, अरे तू माझ्या लहान भावासारखा आहे ना म्हणून विचारलं. इकडे संपतरावांचा बीपी जरा हाय झालेला असतो. डॉक्टर त्यांना चेक करतात. तेव्हा मला कधी डिस्चार्ज देणार असं आता संपतराव विचारतात. तेव्हा 2 दिवसानंतर तुम्हाला नक्की डिस्चार्ज देता येईल असं डॉक्टर म्हणतात. आता दुसरे डॉक्टर देखील तेथे असतात, कारण की
ते प्रॅक्टिस करत असतात. त्यावेळी आता संपतराव त्यांना पाहतात आणि म्हणतात, हे इंटर्नशिप वगैरे काहीतरी करतात का, म्हणजे प्रॅक्टिस करतात का हे डॉक्टरकीची. त्यावेळी ते मोठे डॉक्टर असतात, ते म्हणतात हो. मग आता लगेच संपतरावांना त्यांची मनू आठवते की मनूलासुद्धा असंच काहीतरी करायचं आहे, कुणाच्या हाताखाली तरी प्रॅक्टिस करायची आहे. त्यावेळी आता संपतराव म्हणतात, मी एक काम करू का, मी आता घरी जातो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही हां, तुमची तब्येत अजून ठीक नाही आहे, तुम्हाला जरी बरं वाटत असलं तरीही तुम्ही. संपतराव ऐकायला तयारच नसतात. मग आता डॉक्टर म्हणतात, तुम्हाला एका फॉर्मवर सही करावी लागेल. तेव्हा ते म्हणतात की हो, मी फॉर्मवर सही करायला तयार आहे. मग आता लगेच ते त्या फॉर्मवर सही देखील करतात. संपतराव म्हणतात, नंदू आपल्याला घरी जायच्या अगोदर एके ठिकाणी जायचे. मग आता नंदू म्हणतो, कुठे. त्यावेळी आता तुला समजेल, तू फक्त चल माझ्याबरोबर, असं म्हणून आता संपतराव लगेच घरी जायला निघतात. दुसरीकडे आता तेजस आणि मानसी हे एकमेकांना भेटलेले असतात. मानसी म्हणते की मी तुम्हाला भेटायला खरं तर येणारच होते, बरं झालं तुम्ही आलात. मग आता असं म्हणून ती रडते आणि तुम्ही माझ्या बाबांचा जीव वाचवलात असं म्हणून ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानसी ही संपदाला कॉल करून सांगते, अगं बाबांनी डिस्चार्ज घेतला आहे आणि ते घरी येत आहेत. मग आता तिची आई म्हणते की हो, मला समजलं, त्यांनी कॉल केला होता की दुपारच्या जेवणाला मी घरीच येतोय म्हणून. तेव्हा मानसी डोक्यालाच हात लावते. संपतराव इकडे आता डायरेक्ट प्रभूंच्या घरी जाऊन भेट देतात आणि लगेच तेजसच्या आईवडिलांना म्हणतात, हो माऊली, तुम्ही तुमच्या मुलांना एवढे चांगले संस्कार लावले आहेत ना, तुमच्या संस्कारामुळे तेजस सरांसारखा पुण्यात्मा जन्माला आलाय, असं म्हणून तेजसने खर्च केलेले 15,000 रुपये ते आता देतात. तेव्हा जीव वाचवण्याचे कसले पैसे हो, असं म्हणून आता लगेच तेजसच्या वडिलांच्या डोळ्यातून जो जीव वाचवतो ना, तो देव असतो, असं म्हणून आता लगेच संपतराव हे तेजसच्या वडिलांची गळाभेट घेतात. त्यानंतर तेजस घरी येतो आणि म्हणतो, अरे तू एका माणसाचा जीव वाचवलास, त्यांच्या डोळ्यामध्ये तुझ्याबद्दलचा जो विश्वास दिसत होता ना, तसाच तो विश्वास टिकवून ठेव. तेव्हा तेजसला आता स्वतःची चूक समजते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.